भिलोली तालुक्यातील मौजे थडीसावळी येथील गट क्रमांक 57 मधील 150 ब्रास मुरुम उत्खननासाठी केवळ 4 वाहनांना परवानगी देण्यात आल्याची माहिती असताना प्रत्यक्षात मात्र दररोज 50 ते 100 हायवा वाहनाद्वारे मोठ्या प्रमाणात मुरुम उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित ठिकाणी मंजूर परवानगीच्या अटीचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर मुरुमाची अवैध वाहतूक सुरू आहे। त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणाचेही नुकसान होत आहे। रस्त्याची दुरवस्था, धूळ प्रदूषण आणि परिसरातील नागरिकांना होणारा त्रास याबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणाची माहिती असून विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना असून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही असा आरोप होत आहे। त्यामुळे तलाठी, मंडळ अधिकारी तसेच संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून उत्खननाची प्रत्यक्ष मोजणी करावी। परवानगीपेक्षा जास्त उत्खनन झाले असल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, तसेच शासनाचे नुकसान वसूल करावे अशी मागणी केली आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना गौतम गावंडे, दयानंद बद्रे, कपिल भेदेकर यांनी निवेदन दिले व तातडीने चौकशी समिती नियुक्त करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे। मंजूर परवानगी आणि प्रत्यक्षात उत्खनन यामध्ये मोठी तफावत असल्यास हा गंभीर प्रकार असून महसूल विभागाने तातडीने तपास करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। स्टार मराठवाडा माझासाठी गौतम गावंडे, नांदेड।